हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरी बर्फाचा गोळा बनवणार आहोत. त्यासाठीच पहिल्यांदा आपण शुगर सिरप बनवून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 कप मी पाणी घेतलं आहे आणि 1 कप पाण्यासाठी अर्धा कप साखर घालायची आहे आणि याचा दाटसर असा पाक बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्ट किंवा एकतारीसुद्धा बनवायचं नाही. उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि हे मिश्रण थंड बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी इथे 4 वाटींमध्ये 4 प्रकारचे कलर घेतलेत. आता या 4 कलरमध्ये थोडं थोडं आपण हे शुगर सिरप घालून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे. एकामध्ये ग्रीन कलर, ऑरेंज कलर, येलो कलर आणि काला खट्टा असे 4 कलर घेतलेत मी. आता हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया म्हणजे कलर व्यवस्थित मिक्स होतील. तुम्हीसुद्धा घरी जर बर्फाचा गोळा बनवला तर तुम्ही बाहेरून कधीच विकत आणणार नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा, जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही घरच्या घरी बर्फाचा गोळा बनवू शकताय. आता मी ते कप घेतला आहे आणि जी बटाटा किसायची किसणी असते त्याने आपण बर्फ किसून घेणार आहोत. अशा पद्धतीने बर्फ मी किसून घेतला आहे. त्याच्यामध्ये कांडी घातली आणि एकदम प्रेस करून घ्यायचं म्हणजे घट्ट असा बर्फाचा गोळा बनतो. बघू शकताय आणि काठीसुद्धा व्यवस्थित बसते. तर आता काढून घेऊया. बघू शकताय खूपच छान. चला आता कलर घालूया याच्यामध्ये. जो पाहिजे तो कलर तुम्ही गोळ्यामध्ये या घालू शकताय आवडीनुसार. तरी ते बघू शकताय तयार झाला आहे होममेड असा बर्फाचा गोळा. कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि बर्फाचा गोळा कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडतो. क्वचितच एखादा व्यक्ती असेल की त्याला बर्फाचा गोळा खाण्यासाठी आवडत नाही. पण ज्याला आवडतो तो घरच्या घरी अशा पद्धतीने नक्कीच बर्फाचा गोळा बनवून खाऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा घरच्या घरी नक्की बनवा. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.